मंडळी नमस्कार। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोडदळाचा अतिशय महत्त्वाचा भाग असलेले घोडे, ज्या घोड्यांवर मांड ठोकून अटकेपार झेंडे फडकवणारे शिवाजी महाराज आणि त्यांचे सैनिक, अशाच घोड्यांवर स्वार होत मराठ्यांनी आपली तलवार गाजवली होती। या भीमथडी अश्वांना आता केंद्र सरकारकडून अधिकृत प्रजाती म्हणून मान्यता मिळाली आहे। आपल्या देशामध्ये मणिपुरी, स्पिती, भूतिया, मारवाडी एवढंच नाही तर काठियावाडी आणि झंस्करी, सिंधी या प्रकारचे अश्व आहेत, जे अश्व विविध स्पर्धांमध्ये भाग घेतात। पण भीमथडी अश्वांचा आता त्यात औपचारिक समावेश होईल। भीमथडी प्रकारची अश्वांची जात महाराष्ट्रातल्या पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागात आढळते। या प्रजातीच्या घोड्यांना दख्खनी घोडे या नावाने सुद्धा ओळखलं जातं। भीमथडीच्या अश्वांनी मराठी साम्राज्याचं घोडदळ म्हणून स्वराज्याच्या मोहिमांमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली। आव्हानात्मक परिस्थितीत सुद्धा भीमथडी प्रकारचे घोडे तग धरू शकतात। कमी अन्न खाऊन सुद्धा अधिक शक्तीने काम करू शकतात। डोंगर कपाऱ्यांमधल्या अवघड वाटा सहज चढून जाण्याची त्यांची क्षमता असते। केवळ चढून जाणं नाही तर आपल्याबरोबर सामान, सैनिक यांना सुद्धा घेऊन जाणं ही या भीमथडी घोड्यांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य। भारतभरातल्या 500 पेक्षा अधिक घोड्यांच्या चाचण्या घेतल्यानंतर या भीमथडी अश्वांना औपचारिकपणे मान्यता देण्यात आली आहे। सध्या महाराष्ट्रात सुमारे 5000 घोडे भीमथडी प्रकारचे आहेत। वाऱ्याच्या वेगाने येणं आणि हल्ला करून पुन्हा एकदा वाऱ्याच्या वेगाने निघून जाणं हे मराठी सैन्याचं वैशिष्ट्य शक्य होतं ते या भीमथडी घोड्यांच्याच मुळे। केंद्र सरकारने मान्यता दिल्यानंतर आता भीमथडी घोड्यांच्या प्रजननावर सुद्धा भर दिला जाईल। तसंच एक घोड्यांची उत्तम संकरित जात म्हणून सुद्धा त्याकडे पाहिलं जाईल आणि त्याचा विकास होईल अशी अपेक्षा आहे। 1818 मध्ये इंग्रजांबरोबरच्या झालेल्या लढाईनंतर या भीमथडी घोड्यांचा वापर झपाट्याने कमी झाला होता। पण इथून पुढच्या काळात महाराष्ट्राचे हे भीमथडी घोडे जे भारताच्या लष्करात सुद्धा आहेत, त्यावर आता अधिक भर दिला जाईल, त्याकडे अधिक लक्ष दिलं जाईल।